अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। पाहूयात त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। यवतमाळमध्ये अतिवृष्टीमुळे 5 एकरावरील सोयाबीन पीक मातीमोल, संकटामध्ये सापडलेल्या शेतकऱ्याचा शेतातच आक्रोश। जळगाव जिल्ह्यामध्ये पाचोरा जामनेर तालुक्यामध्ये अतिवृष्टीचा फटका, पिकांबरोबर शेतजमीनही खरडून निघाली। कापूस, केळी, मोसंबीच्या बागा जमीनदोस्त, तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी। जळगाव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा पिकांना मोठा फटका, कापूस, केळी, मोसंबीच्या बागा जमीनदोस्त, उतावळी नदीच्या पुराचं पाणी शेतामध्ये शिरल्यानं पिकं वाहून गेली। जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये काढणीला आलेलं सोयाबीन वाहून गेलं, मोठं नुकसान। कुऱ्हा वरोडा परिसरामधली घटना, पीक खरडून गेल्यानं हातातोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास हिरावला। बुलढाण्याच्या सिंदखेडराजा तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस, पावसामुळे शेतीला तलावाचं स्वरूप, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचं शेतामध्ये साचलेल्या पाण्यामध्ये आंदोलन। पंकजा मुंडेंकडून जालन्यामध्ये नुकसानग्रस्त भागाची पाहणी, बदनापूर तालुक्यामधल्या मात्रेवाडी गावामध्ये पंकजा मुंडेंकडून नुकसानाची पाहणी। माढ्याच्या सोंभे पिंपरी गावामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाची जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून पाहणी, केळीच्या पिकांचे पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठवला जाणार असल्याचं आश्वासन। सोलापूर जिल्ह्यामधल्या सीना नदीला महापूर, शेतामध्ये पाणी शिरल्यानं 47,266 हेक्टरवर पिकांचं नुकसान। लातूरच्या जळकोट तालुक्यामधल्या माळ हिप्परगा ते पाटोदा रस्त्यावरील ओढ्याला आलेल्या पुरामध्ये 4 जण वाहून गेले, त्यापैकी 1 जण बचावला तर एका व्यक्तीला आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकानं वाचवलं, तर अद्याप 2 व्यक्तींचा शोध लागलेला नाही।